दिग्दर्शक आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे होते। नागपूर शहरातील प्रतापनगर भागात ते वडिलोपार्जित घरात राहत होते। 25 वर्षापूर्वी दिग्दर्शन क्षेत्रात आले, त्यासाठी नागपूरहून मुंबई गाठली। गार्गी, आनंदाचे डोही या मराठी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं, शिवाय काही मराठी मालिकाही केल्या। काही वर्षापूर्वी नागपूरमधील घर विकून ते आई-वडिलांसह मुंबईत राहायला आले। या दरम्यान त्यांच्यावर बरंच कर्ज झालं। दिग्दर्शनात अपेक्षित यश मिळू शकलं नाही आणि कर्ज वाढत गेलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल ते मुंबईवरून नागपूरमध्ये आले। त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे रामकृष्ण मठात सेवेकरी आहे। भावाच्या सांगण्यावरून ते मठातील एका खोलीत राहिले। दुपारचं जेवण केलं। संध्याकाळी चहा घेण्यासाठी भाऊ बोलवायला गेला असता त्याला आशिष यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं। कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा व्हॉट्सअप मेसेज त्यांनी स्वतःलाच पाठवला होता। कर्जाच्या ओझ्यामुळे ते नैराश्यात होते। या प्रकरणी धंतोली पोलीस अधिक तपास करत आहेत। मृतकाचं नाव आहे आशिष अरुण उबाळे, वय 55 वर्ष, 55-58 वर्ष, राहणार आहे ते सिंहगड रोड, पुणे। आणि ते लेखक डायरेक्टर आहेत आणि त्यांचे बरेच त्यांनी मूव्हीज केलेल्या आहेत। त्यांचे भाऊ जे आहेत सारंग अरुण उबाळे, वय 50 वर्ष, ते इथे रामकृष्ण मठ आहे धंतोलीमध्ये, तिथे ते सेवेकरी आहेत। त्यांना ते काल भेटायला आलेले होते आणि भेटल्यानंतर त्यांना गेस्ट रूम मध्ये त्यांना ठेवलेलं होतं रामकृष्ण मठामध्येच। आज त्यांना दुपारी नॉर्मल होते असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुपारला त्यांचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या रूम मध्ये आराम करायला गेले। 4:30-5च्या दरम्यान जेव्हा हे गेले सारंग उबाळे यांचे भाऊ, तेव्हा त्यांना जे आशिष आहेत मृतक ते गळफास लावलेल्या स्थितीत दिसले। आणि आशिष उबाळे यांचं आपण बघितलं असता त्यांनी एक स्वतःलाच मेसेज करून ठेवलेला आहे व्हॉट्सअप की ते पैशाच्या कर्ज त्यांच्यावर भरपूर होतं आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली होती आणि त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली।